नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आद्विक करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून गट क पूर्व परीक्षा 2025 चा कट ऑफची वाट बघितली जात होती आणि अखेर आयोगाने 2025 चा कट ऑफ जाहीर केलेला आहे आणि तो कट ऑफ किती लागला, किती जास्त लागला, किती कमी लागला ते बघायचं आहे. त्यानंतर पुढील रणनीती काय असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला बघूया मग कट ऑफ किती लागला आणि तो किती कमी लागला, किती जास्त लागला या संदर्भात पण आपण बोलणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ओपन म्हणजे जनरलचा जो कट ऑफ आहे तो लागलेला आहे 50.25. फिमेलचा कट ऑफ लागलेला आहे 47.50. स्पोर्टचा 31.25 लागलेला आहे. एक्स सर्व्हिसमॅनचा 0.25, अंशकालीनचा 0.50, त्यानंतर अर्थक्विक वाल्यांचा 36.25 लागलेला आहे आणि प्रोजेक्ट इफेक्टेड जे आहे त्यांचा 47.50 लागलेला आहे. त्यानंतर एससी कॅटेगरीचा जनरल कट ऑफ लागलेला आहे साधारण 50.25, फिमेलचा 47.25 म्हणजे ओपनचा 50.25 आणि फिमेलचा जो 47.50 आहे तो एससी कॅटेगरीसाठी सुद्धा सेम आहे, त्यात काही बदल नाही. एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 42 लागलेला आहे ओपन जनरलचा. फिमेलचा 37.50 तो कट ऑफ राहिलेला आहे. स्पोर्टचा 11.75 आहे, एक्स सर्व्हिसमॅनचा 0.25 आणि अंशकालीनचा 0.50 आहे. त्यानंतर डीटीएचा जनरलचा कट ऑफ आहे 50.25 आहे. फिमेलचा 46.25 थोडासा बदल आहे जो की 47.50 बाकी ठिकाणी आहे. स्पोर्टचा 31.25 आहे, एक्स सर्व्हिसमॅनचा 0.25 आहे. त्यानंतर एनटीपी जनरलचा कट ऑफ 50.25 लागलेला आहे. फिमेलचा तो 47.50 लागलेला आहे. त्यानंतर स्पोर्टचा तो 31.25 आहे, एक्स सर्व्हिसमॅनचा 0.25 आणि अंशकालीनचा सेम सगळीकडे अंशकालीनचा जो कट ऑफ आहे तो 0.25 आणि काय म्हणतात अंशकालीनचा 0.50 आणि एक सर्व्हिसमॅनचा 0.25 लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर एसबीसी बघा, एसबीसी जनरल कॅटेगरीचा कट ऑफ हा 46.50 लागलेला आहे. एसबीसीचा कट ऑफ इथं थोडा कमी गेलेला आहे. त्यानंतर फिमेलचा 44 गेलेला आहे. स्पोर्टचा 31.25, एक सर्व्हिसमॅनचा 0.25, अंशकालीन इथं नाहीये, प्रोजेक्ट इफेक्टेड इथं 18 लागलेला आहे. त्यानंतर इतर कट ऑफ बघूया आपण बघा. त्यानंतर एनटीसीचा कट ऑफ 50.25 लागलेला आहे. फिमेलचा 47.50 म्हणजे जो काही ओपनचा कट ऑफ आपण सांगितला 50.25 आणि फिमेलचा 47.50 हा ओपनचा कट ऑफच्या बरोबरीलाच बऱ्याचशा कास्टचा कट ऑफ आहे. स्पोर्टचा 31.25, एक सर्व्हिसमॅन 0.25, प्रोजेक्ट इफेक्टेडचा 47.50. त्यानंतर एनटीडीचा कट ऑफ हा 50.25 आहे, फिमेलचा 47.50 आहे. म्हणजे सेम आहे, त्याच्यात पण काही फरक पडलेला नाहीये. त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ सुद्धा सेम आहे 50.25 आणि 47.50. म्हणजे बघा हाच कट ऑफ ओबीसी वगैरे या इतर कॅटेगरीजचा सेम आपल्याला दिसून येतोय. त्यानंतर ईडब्ल्यूएचा कट ऑफ लक्षणीय कमी आहे बघा, 35.50 एवढा कट ऑफ फक्त ईडब्ल्यूएचा लागलेला आहे ओपनचा आणि फिमेलचा तो फक्त आणि फक्त 28 लागलेला आहे. म्हणजे 28 हा कट ऑफ फिमेलचा आहे. ओके. त्यानंतर स्पोर्टचा 5.25 लागलेला आहे. ओके. एक सर्व्हिसमॅनचा 0.25, अंशकालीनचा 0.50, अर्थक्विक वाल्यांचा 31 आणि प्रोजेक्ट आहे म्हणजे भूकंपग्रस्त असं म्हणतो आपण त्यांना. त्यानंतर एसीबीसीचा कट ऑफ सुद्धा आपल्याला 50.25 दिसेल, फिमेलचा 47.50 दिसतोय. म्हणजे बऱ्यापैकी ओपन ओबीसी, एसीबीसी, इतर एनटीडी, एससी इतर कॅटेगरीचा कट ऑफ हा जवळपास ओपनच्या बरोबरीलाच राहिलेला आहे. त्यानंतर दिव्यांगांचा कट ऑफ टाईप ए मध्ये 29.60 आहे, टाईप बी मध्ये 15.50 आहे, टाईप सी मध्ये 43 आहे, टाईप ग्रुप डी ई मध्ये 0.26 आहे. त्यानंतर ऑर्फनचा ए बी टाईपच्या ऑर्फनचा 0.25 आहे आणि इतर जे ऑर्फन आहे ग्रुप सी चे त्याचा 48.75 आहे. सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ओपनचा जो कट ऑफ आहे तो फायनली 50.25 असा लागलेला आहे. म्हणजे खरं तर आपण इथं प्रेडिक्ट केलं होतं की 45 ते 50 या दरम्यान कट ऑफ लागू शकतो आणि तो कोणताही आकडा असू शकतो, मी असं प्रेडिक्ट केलं होतं. आणि आपलं काही प्रेडिक्शन एकदम तंतोतंत बरोबर आलेलं आहे असं मी मानत नाही, पण तरी सुद्धा 50च्या आसपास आपला कट ऑफ राहणार ही अपेक्षा पहिल्या कीनुसार होती, पहिल्या जागानुसार होती 1741 जागानुसार. पण मध्येच 146 जागा वाढल्या, पण त्यानुसार तो कट ऑफ फार काही कमी गेलेला दिसत नाहीये. मग त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर 50.25 हा कमीच म्हणता येईल ग्रुप बी पेक्षा.
1 मार्काने हा कट ऑफ निश्चितच कमी लागलेला आहे आणि पेपर सोपा असल्यामुळे हा कट ऑफ वाढलेला आपल्याला पद्धतशीर या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे साहजिकच आहे याच्या बाबतीतलं प्रेडिक्शन थोडं चुकलेलं आहे असं आम्ही मान्य करतो आणि माफी पण मागतो जर आम्ही विद्यार्थ्यांना काही सांगितलं असेल. पण मी तर 45 ते 50च सांगितला होता, त्यामुळे जास्त तर काही सांगितलेला नव्हता, कमीच सांगितलेला होता. त्यामुळे आनंदच आहे. उलट जे विद्यार्थी काठावर होते त्यांना पण या ठिकाणी बसण्याची दाट शक्यता झालेली आहे. आता जे नाही बसले बिचारे विद्यार्थी जे राहून गेले असतील, ज्यांचं थोड्या मार्काने गेलं असेल, या विद्यार्थ्यांनी नाराज न होता आता ग्रुप बी ची जाहिरात आलेली आहे. त्याची प्रिलिम 14 जूनला आहे. लगेच ग्रुप सी ची पण खूप मोठी जाहिरात येणार आहे. त्याची प्रिलिम 12 जुलैला आहे. त्यांनी कोणत्याही या ठिकाणी डिमोरलाइज न होता पुढचा अभ्यास सुरू करायचा. कारण आता वेळ कमी आहे तुमच्याकडे. आता तुम्ही जर इथं डिमोरलाइज झालात तर तुमचं नुकसान होणार आहे. कारण तुमच्याकडे प्रिलिम्सचा वेळ कमी आहे आणि तुम्हाला पुन्हा एक संधी आहे, 2 संधी आहेत. त्यामुळे तुम्ही हे लगेच हे काय आपण म्हणू शकतो याला आपलं अपयश झटकून पुढे जायचं आपलं काम आहे. तर त्यामुळे मी विद्यार्थ्यांना सल्ला राहील आणि जे विद्यार्थ्यांचा रिझल्ट आलाय तर त्यांनी आता लवकर मुख्य परीक्षेच्या तयारीला लागलेले असालच, पण आता ताकदीने PYQs वर जास्त फोकस करा. मराठी आणि इंग्रजी धरून बसा रोज आणि खास करून इंग्रजी यांचे PYQs जास्त सॉल्व्ह करा. इवन GS ला पण कमी समजू नका. इथेही मुलांनी खूप चांगले मार्क्स घेतले होते. मराठी इंग्रजीमध्ये आपल्याला 85 प्लस मार्क्स घ्यायचे असं टार्गेट ठेवा. GS मध्ये आपल्याला ऍटलीस्ट 60 प्लस मार्क घ्यायचे असं टार्गेट ठेवा आणि 145 प्लस आपल्याला मार्क घ्यायचे असं टार्गेट ठेवून आपल्याला अभ्यास सुरू करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. सो जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी अभ्यास आता सुरू करायचा आहे. मी जास्त काही डिटेल स्ट्रॅटेजी वगैरेचं इथं बोलणार नाहीये. त्यासाठी वाटलं तर आपण सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहोत. आजसाठी एवढंच. जे पूर्वपरीक्षा पास झालेले विद्यार्थी आहेत त्या सर्वांना आद्विक करिअर अकॅडमी तर्फे मी शुभेच्छा देतो. सगळ्यांनी जोरदार अभ्यास करा. धन्यवाद.